राम राम मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर आज मी बनवणार आहे अंड्याचं कालवण. तर बघा, अंड्याचं कालवणासाठी काय काय मी वाटण करून घेतलेलं आहे आणि कशी बनवते, चला तर मी तुम्हाला आता दाखवते. मी हे 4 अंडी आहेत ते उकडून घेतलेली आहेत आणि इकडं मी मसाला वाटण केलेला आहे. तर कांदा, टमाटर, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर असं ह्याचं वाटण केलेलं आहे आणि अंडी पण उकडून घेतलेली आहेत. आणि हा जो आहे एक कढी मसाला, हा पण मला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. मी ते पण तुम्हाला दाखवते. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता मी टाकते थोडं तेल. एक पळी तेल टाकते की मला त्याच्यामध्ये अंडी जी बॉईल केलेली आहेत ती थोडीशी फ्राय करून घ्यायचे. हे जे अंडे आहेत बॉईल केलेले, तर मी त्याचे असे काप करून घेते मध्ये असे आणि हे तेलामध्ये टाकते. त्याच्यामध्ये कडकपणा येतो असं थोडे फ्राय केले तर नंतर, म्हणून मी आता फ्राय करून घेतलेला. अंडी चांगली आपली फ्राय झालेली आहेत लाल अशी. आज अंडा कढी बनवायची आहे. तर अंडा कढीसाठी तर मी सांगितलेलं आहे ऑलरेडी अगोदरच काय काय मसाल्यामध्ये वाटण केलेले. तर तेलामध्ये मी मसाला टाकते. मला असं घट्ट थोडं कालवण करायचं आहे, त्याच्यामुळे मी जास्त मसाला टाकते आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते. आपला मसाला बघा चांगला फ्राय झालेला आहे तेलामध्ये. तर आता आपण टाकूया आपले सगळे जे मसाले घेतलेले आहेत. मी तर सांगितलं होतं कांदा, टमाटर आणि खोबरं, लसूण, अद्रक असं वाटण केलेलं हे टाकलेलं आता तेलामध्ये. आणि हा जो मसाला आहे बघा, मीठ घेतलेले चवीनुसार, हळद घेतलेली आहे थोडी आणि धना पावडर घेतलेली. हा काळा मसाला जो आहे, काळा मसाला आहे आमचा गावरान, तो जे की आम्ही सगळ्या जेवणामध्ये आम्हाला जे भाजी बनवतो त्याच्यामध्ये टाकतो, तो काळा मसाला आहे आपला. आणि हे आहे अंडा कढी मसाला आणि हा आहे थोडा मालवणी मसाला. तर मी अशा याच्यामध्ये मसाले टाकते, सगळे एक साथच टाकते की जेणेकरून माझे तेलामध्ये फ्राय झाले पाहिजे. आणि तेलानंतर त्याला आणखीन चांगलं फ्राय करायचं की वास नाही आला पाहिजे मसाल्याचा. त्याच्यामुळे मी तेलामध्ये मसाले पण टाकते. हे बघा, आपला मसाला असा दळला नाही पाहिजे, म्हणजे करपलं नाही पाहिजे, म्हणून मी थोडंसं हातावर घेऊन पाणी शिंतडून तो चांगला मसाला आणखी शिजू देते. आपला हा मसाला चांगला तयार झालेला आहे. तर मी आता ना हे जे अंडी आहेत ते मी त्याच्यात आणखीन फ्राय करून घेते. आपण पाणी टाकूया जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. मला आता घट्ट बनवायचं म्हणून मी थोडं कमीच पाणी टाकते. की हे जे कालवण आहे फक्त 4च अंड्याचं बनवलं. तुम्ही म्हणताल नेहमी तेवढं जास्त बनवत असते, आज का कमी? तर बाकीच्यांसाठी मच्छी आणलेली, तर माझी मुलं मच्छी खात नाहीत, त्याच्यामुळं मी त्यांना अंड्याचं कालवण करते. तर असं ग्रेव्हीवालं मला कालवण करायचं आहे. बघा, खूप छान सुंदर असं कालवण बनलेलं आहे आपलं, साध्या सोप्या पद्धतीने, झटकीपट. बघू शकता तुम्ही, बघा किती छान मस्त तयार झाले आपला अंडा कढी. आपल्या कालवणाला, अंडा कढीला चांगली उकळी आलेली आहे. तर बारीक करते मी गॅस. आपलं तयार झालेलं आहे अंडा कढी. तर हे बघा, थोडीशी वरतून मी कोथिंबीर पण टाकते. बघा, आपली अंडा कढी तयार झालेली आहे, खूप छान. हे बघा, मी डिशमध्ये पण काढलेली आहे अंडा कढी. किती सुंदर दिसते आहे आणि खायला पण खूपच टेस्टी झालेली आहे. या सगळेजण खायला अंडा कढी. आणि कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी अंडा कढीची, नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.